मंडई, बटाट्याची भाजी तर आपण नेहमीच खातो, पण आज आपण झटपट बनवून तयार होणारी दम आलूची रेसिपी पाहणार आहोत. इतकी लवकर तयार होणार की सकाळच्या टिफिनसाठी सुद्धा आपण बनवू शकतो. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वप्रथम मी कांदे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कट करून घेतले. पूर्ण त्याचे बारीक काप करायचे नाही आणि टोमॅटोसुद्धा हाफ हाफ कट करून घ्यायचे. बटाट्याचे साल काढून रेडी करून घ्यायचे आणि एका कुकरमध्ये बटाटे, कांदे आणि टोमॅटो सोबत 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, छोटासा आल्याचा तुकडा, 5 ते 6 काजू पण ॲड करायचे. त्यामुळे ग्रेव्हीला छान असं टेक्स्चर येतं. कोथिंबिरीचे देठ, त्यामुळे आपल्या मसाल्याला फ्लेवर खूप छान येतो. एक लाल मिरची, काश्मीरी लाल मिरची असेल किंवा दुसरी कोणतीही चालेल. थोडंसं मीठ आणि अर्धा कप पाणी एवढं ॲड करून फक्त कुकरला एक शिट्टी काढून घ्यायची. सर्व मसाले व्यवस्थित शिजून तयार झालेले आहेत. टोमॅटोचे साल काढून टाकायचे आणि सर्व मसाले मिक्सी जारमध्ये काढायचे. बटाटा सोडून बाकी सर्व काही आपण मिक्सी जारमध्ये काढून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर त्याची एक बारीक पेस्ट करून तयार करायची. कुकरमध्ये असलेलं पाणी बिलकुलही फेकून द्यायचं नाही. त्याचा आपण पुढे ग्रेव्हीसाठी उपयोग करणार आहोत. मसाल्याची एक फाईन पेस्ट करून तयार करायची आणि बाकी बटाटे जे आपण वाफून घेतले होते ते एका पॅनमध्ये थोडंसं अर्धा चमचा तेल घेऊन त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं. परतून घेताना त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद आणि मीठ असं ॲड करून त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. नंतर दुसऱ्या पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊन त्याच्यामध्ये काही खडे मसाले जसे तेजपत्ता, दालचिनी, मोठी विलायची आणि जिरे ॲड करून व्यवस्थित परतून घ्यायचं. नंतर सेम पॅनमध्ये आपण ग्राइंड केलेला सर्व मसाला ॲड करायचा आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून एक 5 ते 10 मिनटं छानपैकी शिजवून घ्यायचं. मसाला व्यवस्थित शिजणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळेच आपल्या दम आलूला खूप चांगला फ्लेवर येतो. 5 ते 10 मिनटानंतर मसाला व्यवस्थित शिजला. त्यानंतर त्याच्यामध्ये काही बेसिक मसाले जसे हळद, लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड ॲड करायचे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून परत एक 4 ते 5 मिनटासाठी व्यवस्थित परतून घ्यायचं. 5 मिनटानंतर आपण थोडेसे फ्राय केलेले बटाटे त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि त्याला 5 ते 10 मिनटासाठी झाकून ठेवायचं. त्यानंतर 1 चमचा गरम मसाला आणि आपल्या आवडीनुसार थोडीशी कोथिंबीर ॲड करून 2 मिनटासाठी त्याची वाफ काढून घ्यायची आणि झटपट असे आपले दम आलू बनून तयार होतील.